नमस्कार. विश्वामित्र हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतात एक प्रचंड रागीट पण तितकेच शक्तिशाली ऋषी, बरोबर? पण त्यांची कहाणी त्याही पलीकडची आहे. ही गोष्ट आहे एका राजाची. एका अशा राजाची ज्यानं आपलं सर्वस्व पणाला लावलं फक्त एक सर्वोच्च पद मिळवण्यासाठी. हा प्रवास आहे संघर्षाचा, दृढनिश्चयाचा आणि हो, स्वतःला पूर्णपणे बदलून टाकण्याचा. चला तर मग जाणून घेऊया ही अद्भुत कथा. तर मग खरा प्रश्न काय आहे? एक राजा जो जन्माने एक योद्धा आहे, तो फक्त आणि फक्त आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वोच्च ऋषी बनू शकतो का? म्हणजे विचार करा, जन्माने मिळालेल्या स्थानापेक्षा कर्माने मिळालेलं स्थान खरंच मोठं असू शकतं? ही कथा आपल्याला याच प्रश्नाच्या मुळाशी घेऊन जाते. चला, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. आता बघा, हा प्रवास किती मोठा होता. एका बाजूला होते राजा कौशिक, जन्माने क्षत्रिय. म्हणजे त्यांची शक्ती कशात होती? तर त्यांच्या सैन्यात, त्यांच्या राज्यात. आणि दुसऱ्या बाजूला होतं त्यांचं ध्येय, ब्रह्मर्षी बनण्याचं. आता ही काही साधीसुधी पदवी नाही. ही पदवी वारसा हक्काने नाही मिळत. ती मिळवावी लागते कठोर तपश्चर्येतून, आत्मज्ञानातून. म्हणजे जमीन अस्मानाचा फरक होता, नाही का? पण मग प्रश्न उरतोच की एका एवढ्या मोठ्या शक्तिशाली राजाला आपलं सगळं ऐश्वर्य सोडून हा अवघड मार्ग का स्वीकारावासा वाटला? काहीतरी घडलं असणार, बरोबर? हो, आणि ह्याचं उत्तर दडलं आहे एका भेटीत. एका अशा भेटीत ज्याने राजा कौशिकचं आयुष्यच पालटून टाकलं. तर गोष्ट अशी आहे, राजा कौशिक आपल्या प्रचंड सैन्याला घेऊन वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात पोहोचले. आता एवढ्या मोठ्या सैन्याच्या जेवणाची सोय कशी होणार? पण वशिष्ठांनी अगदी सहजपणे आपल्या कामधेनू नावाच्या दैवी गायीच्या मदतीने सगळ्यांची सोय केली. हे बघून राजा कौशिक तर हैराणच झाले. त्यांच्या मनात आला लोभ. त्यांनी ऋषींकडे ती गाय मागितली, पण वशिष्ठांनी नम्रपणे नकार दिला. आणि इथेच राजाचा अहंकार दुखावला गेला. त्यांनी सैन्याच्या बळावर ती गाय हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला. पण काय झालं असेल? ऋषींच्या तपोबलासमोर राजाचं सैन्य, त्याची शस्त्र, सगळं काही फोल ठरलं. हा एक प्रचंड अपमानजनक पराभव होता. आणि त्या एका पराभवाने राजा कौशिकचे डोळे उघडले. त्यांना कळून चुकलं की खरी शक्ती तलवारीत किंवा सैन्यात नाहीये, तर ती आहे तपोबलात, आत्मिक साधनेत. आणि खरं सांगायचं तर हाच तो क्षण होता ज्या क्षणाने राजा कौशिकच्या आतल्या विश्वामित्र या ऋषीला जन्म दिला. ठीक आहे, निर्णय तर झाला, राजा आता ऋषी होणार. पण हा प्रवास काही फुलांच्या पायघड्यांवरचा नव्हता, अजिबात नाही. राजेशाही सोडून ऋषी बनणं म्हणजे काही एका दिवसाचं काम नाही. हा हजारो वर्षांचा प्रवास होता. प्रचंड कष्ट, कठीण परीक्षा आणि हो, मोठमोठ्या अपयशांनी भरलेला. त्यांनी आपलं राज्य सोडून दिलं आणि सुरू झाली कठोर तपश्चर्या. त्यांची शक्ती इतकी वाढली की थेट देवांनाही भीती वाटू लागली. मग काय, देवराज इंद्राने त्यांची तपस्या मोडण्यासाठी स्वर्गातली सगळ्यात सुंदर अप्सरा मेनका हिला पृथ्वीवर पाठवलं. आणि विश्वामित्र तिच्या मोहात अडकले. अनेक वर्षांची मेहनत, सगळी तपश्चर्या भंग झाली. त्यांना एक मुलगीही झाली. तिचं नाव शकुंतला. पण जेव्हा त्यांना आपली चूक समजली, तेव्हा पश्चातापाने त्यांनी त्या दोघींनाही सोडलं आणि पुन्हा एकदा पूर्वीपेक्षाही जास्त कठोरतेने तपश्चर्येला सुरुवात केली. आणि याच सगळ्या घटनांमधून आपल्याला विश्वामित्रांचं व्यक्तिमत्व कळतं. बघा, एका बाजूला आहे त्यांचा अटूट दृढनिश्चय, पण दुसऱ्या बाजूला तेवढाच प्रचंड राग आणि अहंकार. ते मोहानं बळी पडले हे खरंय, पण प्रत्येक वेळी ते त्यातून बाहेर पडले आणि स्वतःवर विजय मिळवला. म्हणजे त्यांची खरी लढाई कोणा दुसऱ्याशी नव्हतीच, ती होती त्यांच्या स्वतःच्या आतल्या दुर्गुणांशी. तर मग या हजारो वर्षांच्या संघर्षाचं, या कठोर तपश्चर्येचं फळ काय मिळालं? बरं, त्यांच्या ह्या परिश्रमाचं रूपांतर झालं एका मोठ्या विजयात आणि एका अशा वारसात जो आजसुद्धा अमर आहे. हजारो वर्षांच्या प्रयत्नांनंतर, अनेक परीक्षा पार केल्यानंतर अखेर त्यांना ती पदवी मिळाली, ब्रह्मर्षी, म्हणजेच ऋषींमधनं सर्वोच्च स्थान. पण यातली सगळ्यात मोठी गोष्ट काय होती माहितीये? ही पदवी त्यांना दिली होती त्याच वशिष्ठ ऋषींनी. हो, ज्यांच्यामुळे हा सगळा प्रवास सुरू झाला होता, त्यांनीच विश्वामित्रांना सर्वश्रेष्ठ मानलं. यापेक्षा मोठा सन्मान तो काय असणार? ब्रह्मर्षी बनल्यावर मात्र विश्वामित्रांनी आपलं ज्ञान आणि शक्ती जगाच्या भल्यासाठी वापरली. रामायणामध्ये तर त्यांची भूमिका खूपच महत्वाची आहे.
ते प्रभू श्रीरामाचे गुरु बनले, त्यांना सगळी दिव्य अस्त्र दिली, ताटकेसारख्या राक्षसांना कसं मारायचं याचं मार्गदर्शन केलं. आणि इतकंच नाही, राम आणि सीतेचं लग्न जुळून येण्यामागेही विश्वामित्रच होते. पण या सगळ्यांपेक्षाही विश्वामित्रांची एक देणगी आहे, जी आज या क्षणालाही आपल्यासोबत आहे. आणि ती म्हणजे गायत्री मंत्र. हो, हिंदू धर्मातला एक सगळ्यात पवित्र आणि शक्तिशाली मंत्र. हा मंत्र आपल्याला ऋग्वेदात सापडतो आणि तो जगाला दिला तो ब्रह्मर्षी विश्वामित्रांनी. तर मग या संपूर्ण कथेतून, या जीवन प्रवासातून आपण काय शिकायचंय? या अथक प्रयत्नांचं आणि स्वतःला घडवण्याच्या जिद्दीचं सार काय आहे? धडा अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. जन्माने कोणीही असो, राजा असो किंवा रंक, पण आपल्या कर्माने, आपल्या दृढ निश्चयाने आणि आपल्या प्रयत्नांनी कोणीही सर्वोच्च स्थान मिळवू शकतं. विश्वामित्रांनी हेच तर सिद्ध केलं की श्रेष्ठत्व जन्माने नाही तर कर्माने ठरतं. आणि जाता जाता त्यांची कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवते की मानवी इच्छाशक्तीची, मानवी क्षमतेची खरी मर्यादा तरी काय आहे? जर एक राजा केवळ आपल्या संकल्पाच्या जोरावर ब्रह्मर्षी बनू शकतो, तर मग खरंच आपल्यासाठी अशक्य असं काय आहे? जरा विचार करा यावर.